सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं एकं नित्यं विमलमचलं सुन्दरमहाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरुमदेव शुभकार्येषु सर्वदा। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। सरता सरता श्रावण संपला आणि भाद्रपद मास आरंभ झाला। संपूर्ण वर्षभरातले जे काही महिने आहेत त्या महिन्यातला श्रावण महिना म्हणजे मराठी महिन्यातला राजा म्हणतात। पण याच पर्वकालामध्ये अनेक पुण्य प्राप्त केलं जातं। अनेक व्रत उपासना अनुष्ठान जप तप साधना पारायण व्रत वैकल्प्य या सगळ्यांचे अगदी महोत्सव होतो। आणि श्रावण अमावस्या म्हणजे जगाच्या मालकाचा तीर्थाच्या ठिकाणी स्नान करण्याचा वर्षातला पावन पवित्र दिवस। मठाच्या नियमाप्रमाणे कालच्या श्रावण अमावस्याच्या दिवशी सद्गुरू महाराजांच्या इच्छेनुसार श्री क्षेत्र वीर येथे दक्षिण काशी असं त्यांना त्या स्थानाला महात्म्य आहे। अशा या पावन पवित्र स्थानी श्री गुरु महाराजांच्या पादुकांचं स्नान संपन्न झालं। भगवंताच्या स्नानाला अनन्य साधारण महत्व असतं। जर आपण अनेक देवी देवतांचे उत्सव जर पाहिले तर वर्षातून काही ठराविक तिथींना देव स्नानासाठी निघत असतात। कधी कधी हा प्रश्न पडतो, रोज भगवंताला मंदिरात स्नान आहे, मग आंघोळीला एवढ्या लांब कुठं कशासाठी जावं देवाने? म्हणजे उदाहरणार्थ आमचे खंडेराय महाराज इथे करा स्नानासाठी जातात दर सोमवती अमावस्येला, तो नियम आहे। पण कधी प्रश्न पडतो का, देव आंघोळीला मंदिरातून बाहेर 6 महिन्यातून किंवा वर्षातून का बाहेर पडतात? कोणाला एखाद्या जाणकारानं जरी विचारलं ना, तो म्हणतो नाही आमची परंपरा आहे। कारण माहीत नसतंय, कारण माहीत नसतंय। आणि बहुतेक यदा कदाचित प्रत्येक देव देवस्थानच्या स्नानांच्या पाठीमागच्या कथा ह्या काही वेगळ्या वेगळ्या सुद्धा असू शकतात। त्याच्याबद्दल मत दुसरं अन्यथा नसावं, पण त्याच्या मागचा एक जर का समान हेतू किंवा
समानार्थ जर धरला तर वर्षातून किमान एकदा तरी देव बाहेर आंघोळीला जातात हे तरी फार सत्य आहे. असं म्हटलं जातं धर्मशास्त्रानुसार. वर्षभर गर्भगाभाऱ्यामध्ये असणारे देव, वर्षभर गर्भगाभाऱ्यामध्ये असणारे देव एखाद्या पावन पवित्र नदीच्या ठिकाणी, म्हणजे स्नानाला देव जात असताना त्या स्थानाला सुद्धा महत्व असतं. काय कळलं? स्नानाला देव जात असताना त्या स्थानाला सुद्धा महत्व असतं. मग कधी कधी काही मंदिरांच्या कडेला तलाव असतात, पण तरी देव 4 किलोमीटर 5 किलोमीटर जातात. ह्या जे काही गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी ह्या जे काही नद्या आहेत, तीर्थ आहेत, त्या तीर्थांना सुद्धा पावन आणि पुण्यवान करण्याचं कार्य हे आमचे देवता करत असतात. त्या नद्यांना सुद्धा त्या सद्गुरूंचं, त्या देवांचं दर्शन व्हावं, त्यांची भेट व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. प्रमाण काय? शेगावचे गजानन महाराज गोदावरी नदीतून प्रवास करत असताना गोदावरीला अचानक महापूर आला. थैमान घातलं आणि नावेमध्ये बसलेले सगळे जण घाबरून गेले. त्राहिमाम त्राहिमाम म्हणून सगळ्यांनी अगदी देवांचा धावा केला, पण ज्या नावेमध्ये देव बसलाय त्या देवावर मात्र विश्वासच राहिला नाही. बऱ्याचदा असं होतं, सद्गुरूंच्या सान्निध्यात असतात, श्री गुरुबरोबर असतात, तरी काही लोकांना काही ठिकाणी भीती वाटते, याचं नवल वाटतं. मी काल परवाच म्हटलं आमच्या विशालला, सोमवतीला आम्ही दर्शनाला गेलतो, अरे मी असताना त्याला घाबरायची काही तशी वास्तविकवादा काही गरज नाही, पण तरी तो म्हटला मला काही जमणार नाही. हा, तो विषय फार मोठा होईल, मला त्या विषयाकडे विषयांतर करायचं नाही. गोदावरी नदीने थैमान घातलं आणि नावेमध्ये पाणी आलं. आता मात्र लक्षात आलं की ते नाव बुडणार म्हणजे बुडणार. पण संतांच्या पायी हा माझा विश्वास. ज्यांचा विश्वास होता ते नावेत राहिले, ज्यांचा विश्वास नव्हता, नौका बुडणार आहे, आपण पोहायला येते, आपण उडी मारून किनारी जाऊ, अशा आविर्भावाने काही लोकांनी त्या नावेतून उडी मारली. पण ज्यावेळेस गोदावरी महाराजांच्या पायाला लागले त्यावेळेस ती शांत झाली. वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला टोपलीत नेलं. सगळ्यांना माहित आहे, यमुना वसुदेवांच्या कंठापर्यंत आली, मुखापर्यंत आली, एवढा महाभयंकर महापूर, पण भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि शांत झाले. आणि म्हणून वार्षिक देवतांचं तीर्थाच्या ठिकाणी स्नान करण्याचा प्रघात आहे. तसं महाराजजी ज्यावेळेस प्रगट झाले कर्दळीवनातून आणि अनेक ठिकाणी भ्रमंती करत राहिले, आणि नारायण तलावामध्ये, नारायण सरोवरमध्ये ज्यावेळेस महाराज स्नानासाठी आले त्यावेळेस त्यांना स्नान करून दिलं नाही. तिथे काही मंदिरातले काही महंत होते आणि महंतांनी त्या काळामध्ये त्यांचा शिष्य परिवार त्या तलावाच्या कडेला काही होन घ्यायचे. होन म्हणजे पैसे. पूर्वी तीर्थांचं स्नान करायचं तर पैसे द्यावे लागत असे, फुकट स्नान होत नव्हतं. मग तिथे काही पैसे दिले की ते स्नान होत होतं. पण महाराजजी ज्यावेळेस त्या रांगेमध्ये उभे राहिले भाविकांच्या आणि त्यांचा नंबर त्या ठिकाणी आला, त्यावेळेस भालदार आणि चोपदारांनी दोघांनी त्यांना थांबवलं आणि नारायण तलावामध्ये स्नान करण्यास मज्जाव केला. पुढे चमत्कार घडला. महाराज अदृश्य झाले, पाण्यावर तरंगले आणि त्या नारायण तलावातल्या गंगेने भगवंताच्या पायाला स्नान घातलं.
म्हणून ती परंपरा लक्षात घेऊन आपल्या मठाची स्थापना झाल्यानंतर प्रतिवर्षापासून आतापर्यंतच्या 6 वर्षाच्या प्रवासामध्ये दर श्रावण अमावस्याला भगवंताचं स्नान होत असतं. पण नियम फक्त एवढाच आहे की एखाद्या स्नानाच्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा त्या स्थानावर जायचं नाही. मग का? गोदावरीला दर्शन मिळालं आमच्या स्वामी महाराजांचं, पण ते यमुनेलाही मिळालं पाहिजे ना. काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी नवनवीन ठिकाणी महाराजांचं तीर्थाचं स्नान वर्षातून एकदा होत असतं. ते स्नानाचा कार्यक्रम काल परवा संपन्न झाला आणि आता 2 दिवस सगळ्यांचं विघ्न दूर करणारे गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. याच्यामध्ये थोडस दरवर्षी गणपती उपासना करत असताना एक तर तुमच्या लक्षात राहत नाही की आपण उत्सव करतोय, कोणाचा करतोय, आपल्या घरी कोण येणार आहे, हे काही फारसं लक्षात राहत नाही तुमचा. कारण गणपती हा उत्सव इतका मोठा आहे, याला पार्थिव गणपती पूजन असं म्हटलं जातं. म्हणजे मातीचा गणपती करायचा, त्याची पूजा 10 दिवस करायची. याच्यामध्ये या 10 दिवसामध्ये आणि गणपती उत्सवामध्ये अनेक लोकांच्या नाना प्रकारच्या शंका असतात. अनेक. आणि विशेष म्हणजे गणपती आणायचा दिवस तेवढ्याच दिवशी एक मोठा उत्साह असतो आणि गणपती जायचा आहे त्या दिवशी एक उत्साह असतो, तो डबल असतो. देव जायचा म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना आनंद प्रचंड होतो. एवढा आनंद की लोक रोडवर नसतात. वा, म्हणजे आम्हाला खरंच अजून कळलं नाही गणपती उत्सव म्हणजे आम्ही कुठं आनंद करायचा हे खरंच आम्हाला माहित नाही. मधल्या ज्या पिरियडमध्ये जे काही दिवस असतात, आणायला अख्खं कुटुंब जातं. नवीन टोपी, नवीन कपडे, बुकिंगला अगोदर जातात. हल्ली देव बुकिंग करायची सुद्धा प्रथा झाली आमच्याकडे. काय देव बुकिंग करायची सुद्धा प्रथा झाली. मग बुकिंग करायला पप्या आणि पप्याचा बाप असतो, दोघच. आणायला पप्याची मम्मी जाते. मग नंतर ते ठरलेलं असतं सगळं, कुणी जायचं आधी, कुणी बघायचं, मग काय काय. कधी गणपती बघायचा, मूर्ती पसंत पडली, बुकिंग. त्या गणपतीच्या गळ्यात बुकिंग झाले म्हणून नाव टाकायचं. आपलं नाव टाका त्याच्यावर, आणि आपल्या नावाची पाटी कोणाच्या गळ्यात? बघा तुम्हाला पटतंय का? जरा थोड्या मी काही गोष्टी थोड्या त्या बदलल्या पाहिजेत असं मला वाटतं. आपलं नाव गणपती बाप्पांच्या गळ्यात टाकलं जातं. हा गणपती ह्या माणसाचा आहे. सुरुवात झाली बरं का. मग तिथं बोली लागते. किती? दुकानदार म्हणतो 500. फार होतात. एवढा काय महाग असतं की गणपती घ्या. म्हणजे किती आपण आता गणपतीचा बाजार करतो देवाचा. एक लक्षात ठेवा, किती पाप घडतंय ना, बारकाईने लक्षात ठेवा. लय झालं 200 रुपये. मग ते नाही येत तेवढ्यात. बरं ठीक आहे, चल 50 वाढवून देतो. अरे काय चाललंय बरं का, व्यवहार चाललाय बरं का, देवाचा व्यवहार चाललाय. कोण करतंय? तुम्ही, आम्ही करतो. आम्हाला कळतच नाही आम्ही काय करतोय. खरंच आम्हाला कळत नाही. आम्हाला भानच राहत नाही. कसं बस त्या दुकानदारावर हुज्जत घालायची आणि एकदाची पाटी आपल्या नावाची गणपतीच्या गळ्यात घालायची, म्हणजे तो बुकिंग झाला. एक तर ही प्रथा बंद करा. कशासाठी बुकिंग करायचंय? ज्या दिवशी गणपती आणायचा असतो त्याच दिवशी तुम्ही जावा आणि गणपतीच्या आरतीमध्ये सांगितले मूर्ती कशी घ्यायची. आता नवीन मूर्त्या आल्यात. मग स्वामींच्या रूपातली गणपतीची मूर्ती, दत्त महाराजांच्या रूपातली गणपतीची मूर्ती, अजून काही वाघावर बसलेला गणपती,
मी मागच्या वर्षी बघितला अण्णा हजारेचा गणपती आला लोकपाल बिलाच्या टायमिंगला. तुम्हाला कळते का आपल्याला मूर्ती कोणती घ्यायची, कशी घ्यावी, हे कळलं पाहिजे. धर्मशास्त्र सांगतं गणपती पार्थिव गणपती पूजन करून त्या पार्थिव गणपतीचंच विसर्जन आहे, त्याच्यावर अन्य देवतांचं विसर्जन जर केलं तर दोष लागतो. म्हणजे तुम्ही गणपती, पार्वती आणि भगवान शिव ही तिघांची मूर्ती एकत्र आणली, बसलाय मांडीवर, झालं, आणि भगवान शंकराला जर तुम्ही बुडवलं तर तुमचं काही खरं नाही, लक्षात ठेवायचं. आपलं विसर्जन सुद्धा पक्क फायनल झालं. म्हणून या मूर्ती खरेदी करायचं प्रथमतः सगळ्यांनी बंद करा. आणि गणपती बाप्पांची जी आरती समर्थांनी लिहिली ती आरती बारकाईने वाचा. सर्वांग सुंदर पाहिजे, वक्रतुंड पाहिजे. काय त्या गणपती बाप्पाचं सुंदरसं वर्णन त्या आरतीमध्ये केले. त्या वर्णनानुसार ती मूर्ती पाहावी आणि ती मूर्ती पाहिल्यानंतर तुम्हाला आवडल्यानंतर त्या मूर्तीवर अक्षता ठेवून जे काय असं रक्कम त्याला ती द्यावी. बिचारी वर्षातून एकदा ते श्रींची मूर्ती त्या ठिकाणी देत असतात. काय हरकत आहे, मी म्हणतो तुमचे 50 रुपये 100 रुपये जास्त गेले तर एखाद्या कलाकाराला वर्षातून एकदा जर का तुम्ही 50-100 रुपये जास्त दिले, हरकत काय तुमचे? नको त्या ठिकाणी तुम्ही मात्र पैसे असे वाऱ्यागत उडवता. आपल्याच घरातल्या लग्नातली, आपल्याच घरातल्या बायका लग्नात नसतात वराती, आणि हे आपलेच पुरुष मूर्खागत त्यांच्याकडे पैसे उडवतात. ही संस्कृती आहे का आपली? अरे कुठंतरी भान ठेवा, कुठंतरी भान ठेवा. ही आपली संस्कृती नाहीये. ते 4 रुपये तुम्ही, त्याच 4 रुपये तुम्ही एखाद्याला जास्त देण्यापेक्षा त्या ज्याने मूर्ती घडवली त्या मूर्तीकाराला द्या. त्याला विचारू नका, त्याच्याशी उज्जत घालू नका. म्हणतोय ना 751, ठीक आहे, काय हरकत नाही, ठीक आहे, चला. मूर्ती आणल्यानंतर सुद्धा आता घेताना सुद्धा आता गंमत अशी आहे बरं का. मग ते रुमाल आणला जातो, ठीक आहे, ते गणपतीचं तोंड बांधलं जातं. तुम्ही किडनॅप करायला चाललाय का गणपती? काय तुमचं नक्की काय हेतू काय त्याच्या मागचा? का त्याला घर दिसू नये, परत ते तुमच्या घरात येऊ नये म्हणून चाललंय का? तुम्ही डोळे त्याचे तोंड बांधताच का? कशासाठी? तुम्हाला तुम्हाला वाटत नाही का तुम्ही काहीतरी वेगळं करताय? ते कधी बांधतात डोळे तुम्हाला माहितीये का? असं असतं की मूर्ती प्राणप्रतिष्ठेमध्ये काय भगवंताचे डोळे बांधले जातात. पण कधी? ज्यावेळेस मूर्तीचे अनेक सोपस्कार होतात, धान्य निवास होतो, जलादी निवास होतो, पुष्पादी निवास होतो, आदी सगळे पूजेचे प्रकार झाल्यानंतर मूर्तीमध्ये प्राण समर्पित करत असताना, प्राणप्रतिष्ठा करत असताना ते डोळ्याला पट्टी बांधली जाते. आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळेस मूर्तीत प्राण येतो तर तेज येतं पराकोटीचं, तर तेज पाण्याची ताकद तुमच्यात कोणाच्याच नसती. म्हणून देवाच्या मूर्तीसमोर आरसा धरला जातो. जशी मागच्या बाजूनी पट्टी खोलली जाते, पुढचा आरसा टपकन फुटतो. याच्या करणारी पट्टी बांधली जाते. पार्थिव गणपती पूजनाला तुम्ही दुकानातून त्याचं जर तोंड बांधून आणलं तर कसं काय करायचं? त्याच्यामुळे शास्त्रार्थ नाहीये. आता याच्यातली एक बारीक गोष्ट सांगतो पुन्हा. काही लोक, चला आता मी क्रमाने गणपती बसेपर्यंत, विसर्जन होईपर्यंत सांगतो तुला, म्हणजे काही सुधारता आला तो सुधारला आपण सगळे. पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आता ठीक आहे, गणपती आपण घेतला, पूजेचं साहित्य सगळं खरेदी केलं, तर काही ठिकाणी काही लोक चप्पल घालून गणपती आणतात. मी बऱ्याच वेळा असं पाहिजे.
शेवटी काय आहे, श्रद्धेचा विषय, भक्तीचा विषय. पण देवाला आणायला जात असताना ती मूर्ती असो नाही तर प्रत्यक्ष असो, पण अनवाणी जावं. ठीक आहे. आणल्यानंतर आपल्या घराच्या दारामध्ये कोणीतरी पटकन घरातली सौभाग्यवती स्त्री येते. ती भाकरीचा तुकडा किंवा भाताचे काही गोळे असतील ते सगळं असं औषध करून एका बाजूला टाकलं जातं आणि उजवा पाया टाकून गणपती बाप्पांची मूर्ती आणली जाते. तुम्ही त्यावेळेस त्यांचं स्वागत करा. घरातल्या सगळ्या लोकांनी टाळ वाजवा, काही मृदंग असेल तर वाजवा, काहीच नसेल तर घरात देवघरात घंटा असेल ती वाजवा आणि सगळ्यांनी गणपतीचं स्वागत ओम गणपतये नमः किंवा गणपती बाप्पाच्या बीजमंत्राच्या नामस्मरणाने त्यांचं स्वागत करा. कारण नामस्मरणात स्वागताला असावं. भजन करा, कीर्तन करा, पण त्याच्यासाठी डीजे लावायची काही गरज नाही. आता गणपती बाप्पांचं आगमन झालं, आल्यानंतर पुन्हा जागा निश्चित. काही लोकांनी म्हणायचं दक्षिणेला गणपतीतून असावं का नसावं, तर दक्षिणेला नसावं. दक्षिण बाजू सोडून कोणत्याही दिशेला श्रींची मूर्तीचं मुख करून तुम्ही स्थापना करू शकता. आता स्थापनेला असं आहे की बऱ्यापैकी कधी कधी काही लोकांच्या घरामध्ये भाद्रपद महिना गणपती बसला की काहीतरी अडचणी येऊन गेलेल्या असतात जुन्या. तर लोक लगेच म्हणतात, गुरुजी आम्हाला गणपती धार्जिन नाही. काय शब्द आहे बघा. काय म्हणतात तुम्ही, आम्हाला गणपती धार्जिन नाही. खरं तर गणपतीला तुम्ही धार्जिन नाही म्हणून ती येत नाही तुमच्याकडे. त्याला माहिती खट्याला गेले जायचे काही कारण नाही. लोक म्हणतात कधी कधी, महाराज आमच्या घरात पाळणा धार्जिन नाही. काय माहिती का, लक्षात घ्या, ह्या सगळ्या आहेत ना थोतांड गप्पा आहेत. एखादं काय होतं, समजा गणपती बाप्पांचा उत्सव असेल आणि घरात अचानक काहीतरी दुर्घटना घडून गेली, जे घडेल ते नटत हे त्रिवार सत्य, त्यात गणपती बाप्पाचा काय दोष आहे. आणि खरं तर वास्तविक पाहता तो सुख करता आहे, दुःख हरता आहे. तो तुमच्या घरात तुमच्या घरातलं दुःख हरण करण्यासाठी आलेला आहे. आणि ज्या नियतीच्या नियमाप्रमाणे एखादी गोष्ट घडली तर तुम्ही त्या देवाला कधीही दोष देत जाऊ नका. भगवंत जे करत असतो, मी नेहमी सांगतो, तुम्ही जे मागता तो देव कधीच देत नाही. तुमच्या हिताचे जे आहे तो भगवंत देत असतो. आता गणपती बाप्पांचं मग असं करतं तर काहीतरी काढायचं, मग नाही आमच्या घरात आता थोरल्यांकडे गणपती असतात, देव त्यांच्याकडे असतात, त्याच्यामुळे आमचे गणपती तिकडेच असतात, आम्ही काही बसवत नाही. असं काही नाहीये. ज्याच्या घरात देव आहे त्याच्याच घरात गणपती बसवा असा नियम नाहीये. जरी दोन भाऊ असतील, एखाद्या लहान्या भावाची इच्छा असेल, नाही मला गणपतीचं आगमन करायचं बसवायचं आहे, निश्चित बसवा, काहीच अडचण नाही. त्याच्यामध्ये काही लोकांनी असा एक शोध लावलाय, ही लोक एवढा समाज हुशार आहे ना, आमची शास्त्री PhD पुराण सगळे हाणून टाकतात. गणपती बाप्पा बसला, आगमन झालं की घरात जर एखादी स्त्री गर्भवती असेल तर लोकांनी काय करायचं, त्याला विसर्जनच करायचं नाही गणपतीला. तिला असं कोपऱ्यात आधी चांगला दिवळी बिवळी बघायची. एक ठिकाणी बापूजी मी बघितलं, मीच गणपती काढायला होतो, त्यांनी दिवळी होती, दिवळी भितडाची जुन्या काळातली, त्या दिवळीत लिपून ठेवला होता. आणि मला म्हणलं तुम्ही गणपती काढा, आपण नाही नादी लागणार. तू नेमकं ते उघडले माझ्याकडे की माझ्या मागं लागल, तू ती बघून घे. मी काही त्याच्या आता रागाला समोर जात नाही. मुळात गणपती ठेवणं
ही चुकीचीच गोष्ट आहे. अगदी उद्यापर्यंत तुमची डिलिव्हरीची तारीख जरी असली तरी तुम्ही तो गणपती बाप्पा विसर्जन करू शकता. झालं असं की एखाद्या स्त्रीला वारंवार संतती होत नाही, गर्भ राहत नाही, राहिला तर तो पडत होता, म्हणून तिने गणपती बाप्पाला 10 दिवसात नवस केला असेल की बाबा मी तुझी वर्षभर पूजा करेन, पण तुझ्या कृपेने एखादा मुलगा होऊ दे, आणि त्या देवाच्या कृपा आशीर्वादाने तिला गर्भ राहिला असेल म्हणून वर्षभर तिने पूजा केली. कळलं तिचं, पण बाकीच्यांचा काही नवस होता का? सगळ्यांनी गणपती ठेवायला सुरुवात केली. त्याच्यामुळं जर वर्षभर पार्थिव गणपती पूजन जर केलं, 10 दिवसाच्या व्यतिरिक्त पार्थिव गणपती पूजन नाहीये. पार्थिव गणपती पूजन 10 दिवसाच्या वर नाहीये, त्यांना विसर्जन करावं शकतं. आणि मातीचा गणपती वर्षभर घरात पूजेसाठी ठेवता येत नाही, त्यालाही शास्त्र आधार आहे. काही लोकांची परंपरा आहे, मागच्या वर्षीचा गणपती ह्या वर्षी विसर्जन आणि ह्या वर्षीचा गणपती पुन्हा घरी. हा, कशासाठी चाललंय हे सगळं? का करताय तुम्ही नवीन नवीन प्रयोग? देवाच्या बाबतीत प्रयोग करू नका. आणि काही चुकीच्या परंपरा आहेत त्या तुम्हाला बदलाव्याच लागणार आहे. त्याच्यामुळं मागच्या वर्षीचा गणपती आमच्याकडे परंपरा आहे, या वर्षी ठेवायला लागतो तो विसर्जन करा, असं काही नाही. मुळात गणपती पूजन हे पार्थिव फक्त गौरी विसर्जनाच्या दिवसापर्यंतच असतं. पुढे टिळकांनी सगळ्यांनी एकत्र राहावं, भक्ती यावी म्हणून तो 10 दिवसाचा पुढे चालू केला सार्वजनिक गणपती उत्सव. परंतु सर्रास अनंत चतुर्दशीपर्यंत सगळे गणपती घरी ठेवतात. चांगले जास्त दिवस पूजा अर्चना करणं, पण आता गणपती बाप्पा आणला इथपर्यंत आपण होतो, बरोबर? ह्या काही मधल्या ज्या काही शंका होत्या त्याचंही निरसन केलं. मग आपण एखादी जागा सुशोभित करून त्याला काही छानपैकी आरास वगैरे करतात आणि त्याच्यावर साधारणतः तांदळाचं एक स्वस्तिक आपण काढत असतो, हळदी कुंकू वगैरे ठेवून पाटावर गणपतीची पूजा करतो आणि गणपतीची स्थापना करतो. तर गणपतीची स्थापना जशी तुम्ही मूर्ती दुकानातून आणली तशीच तुम्ही फक्त आरती पूजा करून ठेवली तर ती मूर्तीच राहते, त्याच्यात प्राण येत नाही. आणि प्रत्येकांना गणपती स्थापनेसाठी गुरुजी मिळणं कठीण आहे त्या दिवशी. म्हणून किमान ज्या ठिकाणी गणपती तुम्हाला 10 दिवस ठेवायचा आहे त्या आसनावर स्थापन केल्यानंतर गणपती बाप्पांच्या हृदयाला हात लावा, उजवा, आणि डावा हात आपल्या हृदयाला लावा. हृदय डाव्या बाजूला असते, बऱ्याच लोकांना ती सांगावं लागते. 2 हात तुमचे कुठे गेला? एक हात गणपतीच्या हृदयाला गेला, डावा हात तुमच्या हृदयाला आला आणि ओम असा प्रणव ओंकारचा मनामध्ये 15 वेळा जप करावा, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये असणारा प्राणवायू, प्राणशक्ती, पराप्राणशक्ती त्या हाताच्या स्पर्शाच्या माध्यमातून त्या मूर्तीमध्ये जाते आणि त्याच्यामध्ये गणपतीच्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठा होते आणि देवत्व येतं. किमान एवढं केलं पाहिजे. एवढं जर नाही केलं ना तर तुम्ही गणपती 10 दिवसात दुकानातून आणला घरी ठेवला, नुसतीच उदबत्त्या, धूप आणि नको ते सगळं काही नाही होते, त्याचा काहीच उपयोग होत नाही. क्रमांक 2 हे तर केलेच पाहिजे. मग गणपतीची स्थापना झाली, यज्ञोपवित्र जे आहे जानवं, काही लोक गणपतीच्या गळ्यात हारासारखं टाकतात. नाही, मी पाहिलेलं, आमचा त्यात PhD झाली. मी एका दिवसात माझं टार्गेट आहे, एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक आहे. एका दिवसात पहाटे 3ला घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री 12:30ला घरी येऊन कमीत कमी 54 सत्यनारायणची पूजा केलेला माणूस आहे. कवा साधूवाने आला, कवा ती नौका उडाली ही कोणाला कधीपर्यंत मी दुसरे पूजा असायचो. त्यात आम्हाला, मी पूर्वी बरं का बापूजी छान पूजा करायचं 2 तास एकाची, पण ज्याला पूजाला बसवलंय ना त्यालाच नाही. गुरुजी उरका, का व्हायचंय? उरका, काय उरका?
म्हणजे तुम्हाला त्याची नसत म्हणून आत्ताचे हे सगळे जे काही शास्त्रीय गुरुजी आहेत ना, तुम्ही लोकांनी बिघडवले. तुम्ही लोकांनी त्यांना पैसे देऊन शॉर्टकट काम करायला तुम्ही शिकवलं. त्याला मूळ जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही म्हटलं पाहिजे गुरुजी 2 तास सत्यनारायणच्या पूजा लागतात, 1 तास लागतात, तुम्ही 10 मिनिटात कशी उरकली? हा, तुमचे 500 आहेत ना, 700 घ्या, पण 5 अध्याय म्हणा. पण तुम्हाला त्या सत्यनारायणच्या पूजेचे फारसे काही तुमच्या चेहऱ्यावर भाव दिसत नाही. मी फार प्रचंड या सगळ्या अनुभवातून गेलो. माझ्या लक्षात आलं, अरे रे, या पापी लोकांनी आपल्याला वाल्याचा महापापी कोली करून टाकला. लोकांनीच म्हणायचं गुरुजी लय गडबड करू नका, काका पहिला अध्याय घ्या, शेवटचा घ्या, चला निघा. हे लोकांनी आम्हाला शिकवलं का? लोकांनी. मग माझ्या लक्षात आलं हे सगळं प्रकार. अरे आपण फार मोठं बात करतोय. चूक पूजा मी त्या दिवशी गणपती सत्यनारायणची पूजा करायची बंद केली. आज तागायत कुणाच्या घरी गेलोच नाही. का जावं आम्ही तुमच्या घरी? मी तरी वैयक्तिक येणार नाही. हा, बाकीचे आहेत ते 5 मिनिटात सत्यनारायण. आपल्याला जमत नाही ते. आपण एक तर देवाचं करायचं तर चांगलं करायचं, नाही तर करायचं नाही. आपला धर्म आहे, नियम आहे माझा स्वतःचा. झालं. आता काही लोक गणपतीच्या गळ्यात जानवं गोल घालतात. इथं राहतो गळ्यात जानवं गोल कधी घालतात? कर्मकांड ब्रह्मकर्म समुच्चयाच्या न्यायानुसार घरामध्ये जर का एखादा मनुष्य मृत गावला असेल, एखाद्याच्या अंतयात्रेमध्ये सामील व्हायचं असेल, तर जानवं गोल गळ्यात घालायचं असतं. आता विचार करा, आपल्या घरात कोण गेले का? कशासाठी आपण जानवं गळ्यात गोल घालायचे गणपतीच्या? किती चुका आहेत आपल्या बघा. म्हणून यज्ञोपवित्र गणपतीला धारण करत असताना डाव्या खांद्यावरून उजव्या बाजूला सोडावं. तुम्हाला डावं उजवं कळणार नाही, अगदी सोपं करून सांगतो. जो हात गणपतीने आशीर्वादाचा दिलाय तो उजवा आहे, ठीक आहे. जे हात मोदकासाठी पुढे केलाय तो डावा आहे. त्या डाव्या खांद्यावरून आशीर्वादाच्या हाताकडं ते जाणवं तुमचं आलं पाहिजे. अशा पद्धतीने किमान यज्ञोपवित्र गणपती बाप्पाला धारण करावं. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. 15 वेळा ओम म्हणायचा आहे आणि यज्ञोपवित्र सव्य घालायचे, अपसव्य नाही. काही लोक डाव्या बाजूला घालतात. आता डाव्या बाजूला घातल्यानंतर काय होतं ते सांगतो. गळ्यात घातल्यानंतर सांगितले मी, समजा चुकून उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्याला त्याचा गोल आला तर त्याला अपसव्य म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अपसव्य. अपसव्य कधी केलं जातं? जर आपल्या घरात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर केलेली जी काही पूजा असेल, कर्मकांड असेल, ते करताना यज्ञोपवित्र डाव्या बाजूला घ्यावं लागतं, अपसव्य करावं लागतं. म्हणून डाव्या बाजूला अपसव्य यज्ञोपवित्र जर घातलं, तुम्ही गणपतीची पूजा केली, त्याची दोष. आता पुन्हा याच्या अर्जुनमध्ये एक शंका आहे. काही लोक म्हणतात उजव्या सोंडचा गणपती कडक आहे आणि डाव्या सोंडचा गणपती चांगला आहे. तुम्ही ठरवलं कसं? गणपती एकच की हो. आता तुमचं तरी काय, तुम्हाला तरी काय, एकच सोंड आहे म्हणजे तोंड एकच आहे. तुम्ही किती तोंडाने बोलता? तुम्हाला 10 पुरत नाही. शेवटी काय माहितीये का, याच्यामध्ये तुम्ही गणपतीला कोण ठरवणार आहे? तो गणपती कडक आहे, डाव्या सुंदरचा चांगला आहे, तोच आहे. तो तेच कार्य करतोय. कुठलं? तुमच्या अंतर आलेल्या विघ्नाचा नाश करतोय. म्हणून डाव्या आणि उजव्या सोंडाच्या गणपती बाबतीत कोणीही कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका घेऊ नाही. आता गणपती बाप्पाची स्थापना झाली. सकाळी आपण दुर्वा करतो. दुर्वा काही ठिकाणी 11, काही ठिकाणी 21 आणि काही ठिकाणी 1 दुर्वा अर्पण करायची प्रथा आहे, काही ठिकाणी 3 करतात, काही ठिकाणी गणपतीला दुर्वा 4 करतात. माझा पुन्हा प्रश्न पडतो, 1 घालावे का 3 घालावे? विषम संख्येचा अंक आहे.
तर दुर्वा गणपतीला प्रिय आहे एवढा शास्त्रार्थ आहे. तुम्ही 1 घाला, 3 घाला, 21 घाला, काही अडचण नाही. त्यांना प्रिय आहे ते आपल्याला अर्पण करायचं. मग काही लोक डोक्यावर गणपतीच्या ठेवतात, काही लोक इकडे डाव्या खांद्यावर, काही उजव्या खांद्यावर, अशा 3 दुर्वा ठेवतात. त्याच्यामुळे दुर्वा अर्पण करायला फार काही शास्त्रार्थ नाहीये, फक्त त्यांना ते आवडते आणि ते अर्पण करायचे. आता गणपतीला सगळ्यात आवडता मोदक, बरोबर ना? आता मोदक केल्यानंतर, नैवेद्य झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ पात्रामध्ये, सुंदर पात्रामध्ये ते मोदक 21 11 जे काय आहे ते त्या गणपती बाप्पांसमोर, श्रींच्या मूर्तीसमोर ठेवावे. त्याचा नैवेद्य अर्पण करावा, गणपती बाप्पाला प्रार्थना करावी आणि आरती झाल्यानंतर तो प्रसाद सगळ्यांना वाटावा. काही लोक गणपतीच्या हातावर मोदक ठेवतात बघा, काही लोक गणपतीच्या सोंडवर मोदक ठेवतात. अहो लय महाराष्ट्रात कलाकारी लोक प्रचंड. कुठं तुम्ही हातावर ठेवू नका, सोंडावर ठेवू नका, गणपतीच्या डोक्यावर ठेवू नका, पायावर ठेवू नका. जर तुमच्या डोक्यावर जर का 50 मोदक ठेवलं, 10 दिवस हलायचंच नाही म्हणलं, चालतंय का? लागल्या मुंग्या तर काय करावं? तुम्ही देवही म्हणता आणि त्याची अवेल नाही करता. म्हणून कोणीही देवाच्या मूर्तीच्या हातावर असेल, पायावर असेल, कुठेही कसल्याही प्रकारचा प्रसाद ठेवू नये. प्रसादासाठी तबक ठेवा, त्या तबकामध्ये सगळे प्रसाद काय असेल ते ठेवा आणि ठेवल्यानंतर तोच वाटायचा. म्हणजे आज ठेवलाय, उद्या मुंग्या लागच तर ठेवली, लगेच तो अर्पण करायचा. किमान एवढी गोष्ट, आरती सुरू झाल्यानंतर ज्यांना कोणाला गणपती बाप्पाची आरती येत नाही त्यांनी छान पुस्तकं मिळतात फुकट बाजारात गणपतीच्या आरतीचे. किमान स्वच्छ बघून म्हणायला शिका. तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी चुकीच्या आरत्या म्हणायच्या, हे आमच्या बारक्या पोरांनी ऐकायच्या आणि तीच पुढं चालू ठेवायची. काय गणपतीच्या आरतीत गोंधळ करता माहिती तुम्हाला? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. काही लोक काय तुम्हाला सांगू, आरती ऐकवत नाही, सरळ वाकडं तोंड, प्री नाही ना. आता कोण क्या प्री नाही ना त्यांनी? आता ह्यात नाही ना आहे का कुठं गणपतीच्या आरती? वाकडं तोंड कुठे? मला तेच काय करणार, मी अख्ख्या आरती कुठे वाकडं तोंड नाही. पण ही मंजत मात्र ही मी तुम्हाला आता बरं का, कुणाला उपकरण केले नाही आरती तशी म्हटले तुम्हाला. दासरामाचा वाट पाहिजे काय सदन हे काय म्हणतात नाही तुम्हाला? आता मला नका नाही म्हणायचं. तुम्ही बिघडले त्यात काही नवल नाही, पण पोरांना बिघडू नका, एवढं तरी नवल करू नका. आपल्या आरती आतापर्यंत सगळ्या ऐकून पाठ, मध्ये गणपतीची असेल, भगवान शिवांची असेल, दुर्गा देवीची असेल. काही लोक आरतीमध्ये स्वतःचे 2-4 शब्द टाकतात. काय गरज आहे? मी म्हणतो एक्स्ट्रा डोकं चालवायची काय गरज आहे? सरळ कडवं असलं की तेवढंच म्हणावं, पुन्हा आणि काहीतरी वेगळं कडवं त्यात टाकायचं आणि पुन्हा त्याला फिरवून म्हणायची काही गरज नाही. जी आरती समर्थ रामदासांनी लिहिलेली आहे तशीच म्हणायची, त्याच्यात नवीन काही बदल करायची गरज नाही. कारण बराच बदल तुम्हाला माहिती आहे, बराचसा बदल होतो. आता ते आम्ही लोकांच्या आरती ऐकल्यानंतर आमच्या लक्षात येतं, दामातली सवय नाही. आम्ही जेवढे देवाने सांगितले तेवढंच म्हणायचं. म्हणून आरती करताना सावध व्हा. किमान आरती चालू होईपर्यंत काय, आरती झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर कुटुंबातली सगळे लोक एकत्र बसा. ओम गण गणपते नमः असा गणपतीचा
जप करा, अथर्व शीर्षाचा पाठ करा, गणपती स्तोत्राचे पाठ करा. पहिल्या दिवशी नाही, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, नाही तर पहिल्या दिवशी सगळं असत्या, दुसऱ्या दिवशी मग काय गंमत आहे का? मग पप्याचा भाग कोण करतो? पप्याच्या मम्मी मला यायला बसवले, पप्याकडून आरती करून घे. पप्याच्या आई लय हुशार, पप्याच्या आईने कापूर पिठवून द्यायचा, पप्या आरती कर, मी चपाती पलटी करून आली. आता अशी काय गणपती बाप्पाने करावं बाबा, त्याला असं वाटतं कशासाठी आलो इकडे. ह्या ज्या काही पद्धती आपल्याकडे होत आहेत त्या पहिल्या बंद करा. 5 मिनिटं गॅस बंद राहिला कुटुंबातल्या लोकांनी काही मिळत नाही. सगळे सहकुटुंब करताना ठीक आहे बाबा, एखाद्याला घराच्या मुख्य यजमानाला कामानिमित्त नसेल तर बाकीच्या सगळ्या सदस्यांना, पण लहान मुलांना त्यांच्याकडून कर्म करून घ्या. पण तुम्ही काय करताय, त्यांच्या ताब्यात येताय सगळं, आणि तुम्ही मात्र मोकळे होता. सत्यनारायणच्या पूजेला महाराजांच्या बारक्या पोरांना बसवायचं आणि हे मी तंबाखू मध्ये मांडवत बसायचं. होय, तुला कळलं का? काय गेले तंबाखूची मुलगी बोलून. आणि इकडे चाललंय आता सत्यनारायण कधीचा पहिला अध्याय समाप्त, हरे नमः, की दुसरा अध्याय चालू करतो. आईला वर शरीरचे खंजरचे देव आहे ना, दुसरा अध्याय सुरू. आणि ती बालक बोल विचारायला काय करते, त्याला त्या पाठावर बसवलेला एक गण लावून हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुम्ही त्या लहान मुलांना घेऊन बसा, त्यांना बसवू नका. लक्षात घ्या, तुम्ही मुलं घेऊन पूजेला बसा, त्यात आनंद आहे, त्या मुलांनाही कळेल कशी पूजा करतात कशी नाही. पण तुम्ही केवळ सत्यनारायणच्या पूजेचा बसायचा कंटाळा म्हणून तुम्ही जर का लहान मुलांना पूजेला बसवता तर हा भगवंताचा केलेला अवमान असेल. आणि हा अवमान कधीही देवाचा करणं आपल्या संस्कृतीची परंपरा नाहीये. चला, गणपती आता झाले, पुढे आली गौराई. आता हितच ते मोठा गोंधळ आहे. अजून लोकांना तपास लागला नाही गौराई नक्की कोण आहे. काहींच्या घरात एकच असते, काहींच्या घरात 2 असते. कोणी तिला रिद्धी म्हणतंय, कोणी सिद्धी म्हणतंय. गौराईला कोणी म्हणतंय गणपतीच्या 2 बायकाच आहेत. नाहीत ना, अनेक लोकांची संकल्पना तेच आहे. मुळात असं आहे, गणपती बाप्पांचा परिवार पाहिजे तुम्हाला. तुम्हाला फक्त गणपतीच माहिती. ऐका, गणपती बाप्पांचा अख्खा परिवार सांगतो तुम्हाला. आई आणि वडील कोण आहेत? भगवान शिव आणि माता पार्वती. त्यांचे पुत्र गणपती, त्यांचे बंधू कार्तिकेय. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. जरा जास्त हुशार जर कोणी असेल तर दुसरी स्टेप माहिती देणार. गणपतीच्या धर्मपत्नी सौभाग्यवती 2. एकीचं नाव रिद्धी, दुसरीचं नाव सिद्धी. गणपतीला मुलं 2. कुठले? शुभ, लाभ, हे 2 गणपतीचे मुलं. एक मुलगी, त्या मुलीचं नाव संतोषी. परत शुभानी लाभाला 2 मुलं, प्रमोद, अमोद. ही गणपतीचे 2 नातू. हा झाला गणपतीचा परिवार. जरा थोडस ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. असा हा गणपतीचा परिवार आहे. मग या परिवारामध्ये आपण गौरी शब्द ऐकला का? परिवारामध्ये नाही. पार्वतीला गौरी म्हटलेलं आहे. याचा प्रमाणे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. बस, तुमच्या डोक्यात आलं गौरी कोणाला म्हणतात? प्रमाण दिलं. कोण आहे ती? पार्वती. आता थोडासा बरं काही इथे अजून एक प्रमाण आहे. ती जगत्यांनी पार्वती आहे, ती बरोबर मूळ नक्षत्रावर येते.
ज्यांच्या घरी गौर आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग दुसरी कोण आहे? काही ठिकाणी 2 बसवतात. आपल्याकडे तर पुणे जिल्ह्यात सर्रास पद्धतीने 2 असतात. एक गौराई आहे म्हणजे गौरी आहे, दुसरी कोण आहे? दुसरी लोक म्हणतात महालक्ष्मी. हाय गौ महालक्ष्मी, तुम्ही ठरवलं. दुसरी कोण आहे? जर असं सांगितलं तर शास्त्रात, गणपती बाप्पा कैलासातून आल्यानंतर आईला करमत नाही. कुठलंही लेकरू जर आईपासून दूर झालं तर सगळ्यात जास्त अति प्रकारचा त्रास त्या मातृत्वाला होत असतो. आणि म्हणून ती तिथे गणपती बाप्पांना वेगळी येत असते. म्हणून अनेक ठिकाणी कोकणात तर एकच असते, कोकणात एकच आहे, अनेक प्रांतात एकच आहे, आपल्याच फक्त प्रांतात 2 आहेत. आता कोकणात जर कोकण, कोल्हापूर ह्या जर प्रमाणात तुम्ही गेला, सांगली वगैरे, तर तिकडे गौरीची मूर्ती एक देवीची पार्वती आणि दुसरी शंकराची बसवतात. शंकर पार्वती असतात. आपल्याकडे फक्त गौरी असते. दुसरा जे काही आपण ठेवतो त्याला तुम्ही नाव ठेवलं काय? महालक्ष्मी. हे तुम्ही आम्ही नाव ठेवले ना. तसं धर्मशास्त्राच्या नियमानुसार गौरी एकच. दुसरं आता तर काय झालंय, आता तर गौऱ्यांचा भाव सगळा हीच असतो. कोणी ते जाते होती कोणी 2 व्हीलरवरती भेटा बुलेटवरच बसतो. काय एक तुम्ही काय डोकं तुमचं चालतच कसं मला माहिती सांगतो. तुम्हाला नक्की करायचंय काय? मी लोकांना काय दाखवायचंय काय? तुम्हाला या सगळ्या देखाव्यातून तुम्हाला देखावा साजरा करायचा आहे तर तुम्ही जिवंत देखावे साजरे करा. घरामध्ये अथर्व शीर्षाचे पाठ ठेवा. 21 बाया बोलवा म्हणा ना. ती 21 सगळ्या मांडायच्या घरात, ते सगळ्या मूर्त्या काय. बरं चांगला देखावा असेल तर ठीक आहे ना, पण बुलेटवर काय. आणि मग ती आता एक नवीन स्टाईल काढली पुन्हा. ते गौराई विसर्जनाला ही गौराई इकडून धरायची आणि तिला तिकडून धरायची, पेटवायची, वर गॉगल बिगल घालून बेगा बेगा भरायची. तुम्ही काय देवाच्या बेगा भरताय? आमचीच काय करा. त्यांनी जर बॅग भरली होती तुमची, नको ते तुम्ही काही करू नका. मग ते स्टेटसला काहीतरी टाकायचं, ती गौराई निघाली गॉगल, ती बेगा आमकर. तुम्ही घालवणारे करून तुम्ही असले काही नवीन काही घालू नका. गौरी विसर्जनाला खूप सुंदर काही गोष्टी आहेत, त्याच केल्या. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आता गणपतीचा आणि सत्यनारायणाचा 10 दिवसात जवळजवळ दूरपर्यंत काही संबंध नाही. फक्त ते करतात म्हणून आम्ही करतोय आणि आम्ही करतोय म्हणून ते करतात, एवढंच आहे. आणि आमच्या डोक्यात एक फॅड बसले की गणपती बसवायला सत्यनारायण करावा लागतो, आणि जर नाही सत्यनारायण केलं तर गणपती उठवता येत नाही. आता काही लोकांनी त्याच्यात व्यवसाय केला, तो भाग त्यांचा. पण सारासार गणपती बाप्पांचा आणि नारायणाच्या पूजेचा काहीही दूरपर्यंत संबंध नाहीये. परंपरा आपल्याशी आहे. वर्षातून एकदा घरात नारायणाची पूजा व्हावी हा शास्त्र आहे. मग काय केलं आम्ही? 10 दिवस घरामध्ये पवित्र पावन वातावरण निर्मिती असते. रोज आरती असते, पूजा असते, भजन असतं, कीर्तन असतं, ती वातावरण निर्मिती असते. म्हणून आम्ही काय केलं? 10 दिवसात ते नारायणाची पूजा केली. एका दोघांनी केली ती प्रथा पडत गेली. आणि मग त्यामुळे सगळ्यात जर गणपतीचे जेवढे हाल होत नाही 10 दिवसात, तेवढे ते नारायणाचे हाल होते. काही लोक तर आमच्या घरी पूर्वी बांधायला म्हणले, काका तुम्ही आमचा कृष्ण नेलाय, द्या आमचा कृष्ण. अरे आमचा व्हायला टाइम नाही, तुला कशाला आणतोय? मी सकाळी 7ला गेले तर संध्याकाळी येतोय.
बरं, ते बी असं आहे की दुसऱ्या दिवशी विसर पूजेला सगळी आजची म्हणतात ते कार्यकर्ते ओके टाईट मध्ये कार्यक्रम असते. आपण म्हणतो ना केळीची गुलटा, केळीची गुलटा ते दुसऱ्या केळीची गुलटा ते चौथ्याच आहे, गेलाय गेलाय. तर आम्ही तिथंच होतो. खुंट यायलाच लागते तास. आणि मग काय करायचं, मग ते सगळं बुडून जुळवा आणायचं. कधी कधी महाराजा आम्ही आमचं सामान घेऊन जायचो. लोकांनी कॉन्ट्रॅक्ट दिले आम्हाला सुद्धा, काका तुमचं तुम्ही सगळं घेऊन या. शबास, एवढंच राहिलं होतं. आता काही ठिकाणी तर आता पूजेचा अख्खा कॉन्ट्रॅक्टच आहे. तूच बस आणि तूच कर, पैसे सांग किती. इतकी वाईट परिस्थिती आपल्या निर्माण होती. हे फार चुकीचे, लक्षात ठेवा, खरंच चुकीचं. आणि हे बदललं पाहिजे. आपण कॉन्ट्रॅक्ट देवांच्या पूजेचं देत असाल तर फार चुकीचं. आम्हाला म्हणजे आम्हाला पूजा अर्चना करायला वेळ जायचा नाही का? वेळ काढला तर येईल ना. एक लक्षात ठेवा, तुम्ही देवासाठी वेळ काढा, देव तुमच्यासाठी वेळ काढले जाणार. मग विसर्जनाच्या दिवशी एक छोटीशी 2 मिनिटाची प्रवास करू आणि मग आपल्या प्रवचनाला सुरुवात करू. काय तुमचं काय मत आहे? लोक कमी आहेत पण ऐकणारी गर्दी कमी असू द्या, पण गर्दी आहेत आणि त्यांच्या हिताच आहे. जे गणराय ते गणपती आता तसा बसवणार नाही, मग गणपतीची मग दिवस मंगलमूर्ती मोर्या. ज्यांना कळलं ते आपल्याला ओके झाले, ते टेन्शन नाही. आता विसर्जनाच्या दिवशीचा कार्यक्रम अनंत चतुर्दशी पौर्णिमा नेहमी एकत्र येत असते बरं का. पण मग पुन्हा आम्ही प्रश्न पडतो, पौर्णिमेला गणपतीचं विसर्जन चालतंय का? शंका. मुळात असं आहे की अनंत चतुर्दशीचा विसर्जनाचा संपूर्ण दिवस मानला जातो. त्या पौर्णिमा जरी आरंभ झाली तरी त्याचे काही दोष लागत नाही. परंतु विसर्जन सूर्यास्तापर्यंत करावं असा काही ठिकाणचा नियम आहे. म्हणजे कधी फार संध्याकाळी 7 खूप झाले, ठीक आहे. आता गणपती विसर्जन करत असताना मग नैवेद्य पूजा अर्चना सगळी झाली की गणपती बाप्पांची मूर्ती आपण त्या ठिकाणी उचलतो. गणपती बाप्पा मोरया, 1 2 3 4 गणपती बसले, काय की बऱ्याच गोष्टी असतात त्यांच्या. लवकर या लवकर या, आखेला जाऊ दे तर उतरू दे, तर खाली गाडी होती. तुमच्या घोषणा मी ऐकण्यासारख्या असतात ना. आणि मग ते गणपती बाप्पा पाठवणे खाली आपण घेतो. आता असं आहे की ज्या स्थानावर गणपती तुम्ही प्रतिष्ठा केलेली आहे त्या स्थानावर निघाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या स्थानावर ठेवावा का न ठेवावा, का उचलून डायरेक्ट विसर्जनास्थळी न्यावा, इथे थोडासा कुठं प्रश्न आहे. असं आहे त्याचं मुळात. मूळ स्थानावर गणपती बाप्पा हलवल्यानंतर पुन्हा खाली एखादा पाट मांडावा आणि पाटावर गणपती बाप्पांची मूर्ती परत ठेवावी. घरातल्या सगळ्या लोकांनी यावं. पुन्हा एकदा गणपती बाप्पांना साष्टांग प्रणिपात करावा, गोड गोड नैवेद्य करावा, औषध करावं आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना करावी की भगवंता 10 दिवसात म्हणावशी भगवंतांच्याकडून सेवा झाली नाही, आम्हाला क्षमा करा. पण परंतु आमच्याकडून जास्तीत जास्त गणपती राया तुझी सेवा करावी अशी प्रार्थना करावी. कुटुंबातले सगळे लोकांनी दर्शन करावं. त्याच्यानंतर गणपतीची आरती असेल ती करावी आणि घराच्या बाहेर पडावं. आता गणपती आणताना सुद्धा आमच्याकडे पद्धत आहे की तांदळाचा गडवा भरून आम्ही उभे ठेवतो आणि करंजाने तो आत ढकलून आणतात मूर्ती आणताना सुद्धा. मग काही ठिकाणी जाताना सुद्धा ती पद्धत आहे. काय
जाताना सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे, पण पद्धतीत फरक असा आहे. अंथाना उंबऱ्यावर कलश सांडला जातो. अंथाना तांदळाचा कलश उंबऱ्यावर सांडला जातो आणि गणपती बाप्पा विसर्जन करताना ज्यावेळेस आपण पाठवणी खाली आणतो तिथं ते फुलपात्र भरून तांदळाचं ठेवलं जातं किंवा जे काही कडवा असतं ते भरून ठेवलं जातो. जाताना उंबऱ्यावर ठेवला जात नाही. काही लोक उंबऱ्यावर जाताना ठेवतात कलश. कधीही धान्याचं भरत माप जे आहे ते घरात भरत राहावं, घर धनधान्याने भरावं म्हणून त्याचा तो कलश मांडला जातो. तर घराच्या बाहेर तांदूळ सांडले हो त्याच्यामुळं जिथे तुम्ही गणपती ठेवलाय त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं करायचं. मग आता पुन्हा अगदी छोटी गोष्ट, पुन्हा गणपती घेतल्यानंतर घरची जुनी लोक सांगतात, हा एकदा मागे बघ बोल, पुन्हा बाहेर गेला की एकदा बोल, पुन्हा चौकात बोलण्याला गेला की एकदा बोल, पुन्हा मागे बघू नको. तर 3 वेळा बघितलं चालतंय, तर चौथ्यांदा मागे बघायचं नाही. अशी आमची आजी पणजी सासू आई अशा लोकांना परंपरा, ही मागं बघायला काही परंपरा नाहीये. समजा ती घेऊन येणारा गेला काय मागं बघायचंच नाही म्हटले मी, आणि मागं जर कधी मागं काय झालं ते नाही बघितलं काय करायचं, मागं बघायचंच लागतंय. असं काय नसतं, त्याची काही परंपरा नाही. पण घरातून बघताना ती का बघायचं, अरे बाप्पा तू चालला आता घर माझं उगल झालं रे काय, हा त्याच्या मागचा फक्त भावना आहे. आता गणपती बाप्पा विसर्जनाच्या स्थळी पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पाची जे काही आपण वस्त्र वगैरे घातलेले असतो तसे हार विचार आहे. चांदीचा हार वगैरे काही असेल तर लगेच काढून घेतात, फुलाचा असेल तर जाऊ द्या म्हणतात. त्याला हार म्हणजे किती आपण लबाडे आहे बघा. हा तुला चांदीचा हार काढायला दिसतोय, फुलाचा जाऊ दे म्हणतो. हार तोच आहे ना, भाव बदलला. म्हणून अलंकार वगैरे जे काही असतील लोक आवडीने करतात ते अलंकार घरातच काढून ठेवायचे असतात. नदीवर किंवा विसर्जनाच्या स्थळावर गेल्यानंतर अलंकार काढून नाहीत. बघा त्याला एक शास्त्र आहे. आमच्याकडे लोक मेल माणूस दुःख कमी त्याच्या अंगावर काय राहिले की त्याच्याकडे लक्ष असतं. जन हे दिले घेतल्याचे, हा किती प्रेम करा जिवंत तोपर्यंत. एकदा मेलं की त्याला नाव मळच होतं. त्याच्या अंगावर जर सोनं भुजभर जर राहिलं तरी वरबडून काढणारा समाज आहे. ते म्हणत नाही आपलं हे विसर्जनाच्या ठिकाणी गणपती बाप्पांना नैवेद्य रचनासनी आरती पूजा वगैरे झालं की विसर्जन करत असताना शक्यतो मूर्ती पाण्यामध्ये बुडेल अशा ठिकाणी जात असताना 3 वेळा आपण मूर्ती त्या ठिकाणी पाण्यामध्ये खाली वर करतो आणि 4थ्या वेळेस मूर्ती सोडून जातो. विसर्जन करत असताना सर्व कुटुंबाचा परिवार नक्कीच जायचा. पण या वर्षी प्रचंड पाऊस आपल्याकडे सगळीकडे झालेला आहे. प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी केलेला संकल्प स्वामी देवांनी ऐकला आणि सर्वत्र पाऊस प्रचंड झाला आहे. नद्यांना पाणी प्रचंड आहे, ओढ्यांना पाणी प्रचंड आहे, विहिरींना प्रचंड आहे. लहान मुलांची काळजी घ्या. होतंय काय या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डीजे, साऊंड सिस्टीम, गुलाब आणि त्या गाण्याच्या ठेक्यावर धरलेला ठेका आणि पप्प्याचा बाप कसा नाचतोय म्हणून पप्प्याची आई बघत बसली. पप्प्या गावावाड्याच्या कडेला गेला तर कळत नाही. पप्प्याच्या आईने एवढे लक्षात ठेवावं की आपल्याला बी एक पोरगं छोटं आहे. पप्प्याचा बाप बघू नको. पप्प्याच्या बापाला बघता बघता आपल्या पूर्ण हातातून निसटू शकतो याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ह्या दुर्घटना प्रचंड वाढलेल्या आहेत केवळ तुमचा आमच्या दुर्लक्षणामुळे. म्हणून लहान मुलांना पाण्यात घेऊन जाऊ नका. मोठी काळजी घ्या, गरजेची काळजी ती काळजी घ्या.
आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर आपण घरी येतो, तर तिथे पुन्हा काही लोक या विहिरीतले ते 4-5 दगडी काढून आणतात, आणतात का नाही? आणि ते तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बसला त्या ठिकाणी ते ठेवतात. मी विचारलं, मी लहानपणी मला लई प्रश्न विचारायचा, मी विचारलं ती दगडी का आपण घेतोय? नाही म्हणलं घ्यायची असतील, बस संपला विषय. तुम्ही कोणालाही विचारावर का फक्त एकच उत्तर मिळणार तुम्हाला, नाही ती घ्यायची असते बस. आपण काय घ्यायची? तू गप्प घे, ह्याच्या पुढे तुम्हाला उत्तर मिळणार नाही. तर घेऊन आणून ठेवायच्या पुढे जिथे आपण दिसतो गणपती ठेवला असताना ठेवत असतो. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस आपण मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करतो त्यावेळेस देवाचं जे काही तत्व आहे ते जलाला मिळत असतं, त्या पूर्ण नदीला देवत्व प्राप्त होत असतो आणि पुन्हा ती देवमय नदी वाळू पाषाण हे सगळं झालेलं असतं आणि त्या जागेवर देवत्व राहावं म्हणून आपण पुन्हा त्यांच्या स्वरूपाने ते तिथे ठेवत असतो. पण आल्यानंतर पुन्हा गुळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावं लागत असतो. तर आपल्या एकदा खडं आणून ठेवलं की संपला विषय आपल्याला. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या कड्यांचं काय होतं, तर हे सगळं पाण्यामध्ये निर्माल्य जे आहे ते विसर्जन केलं जातं. मग आता प्रश्न असा आहे की जर फेकायचं होतं तिथंच नाही होतं, आणायचे कसं काय? मुळात असेल ते तत्व आहे, ते तत्वानुसार त्या गोष्टी आणत असतात, ठेवत असतात. ते आणल्याच पाहिजे असं काही नियम नाही, तर ठेवलंच पाहिजे असं काही नियम नाहीये. आणि म्हणून या 10 दिवसाच्या गणपती बाप्पांच्या या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला आम्हाला नामस्मरणाने हा गणपती बाप्पांचा उत्सव करायचा. ते विघ्न दूर करण्यासाठी तुमच्या आमच्याकडे येत आहेत, ते तुम्हाला अनेक गोष्टी देण्यासाठी महाराजचे गणपती बाप्पा येत आहेत. राजवाड्यामध्ये गणपती बसला माधोजी राजेंच्या महालामध्ये आणि स्वामी महाराज प्रतिष्ठापना करायला होते काय, आणि गणपती महाराजांच्या हस्ते बसायचा तिथे. म्हणून अक्कलकोटमध्ये सुद्धा चोरप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये स्वयंभू मंदार गणपती आहे. ज्या मंदार गणपतीचं वैशिष्ट्य आहे, स्वतः स्वामींनी त्यांना साथ घातले आणि बोलवलं आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. त्यामुळं गणपतीचं आणि स्वामी महाराजांचं हा जवळचं नातं आहे. काय नातं आहे? तर गणपती बाप्पा आणि स्वामी महाराज. स्वामी महाराज म्हणजे कोण? भगवान महाविष्णू. म्हणजे गणपती बाप्पाचे मामा जर कोण असतील तर अक्कलकोट स्वामी महाराज. हे नातं जवळच आहे. त्याच्यामुळं मामाचं आणि भाच्याचं नातं अलौकिक असतं. लक्षात घ्या, मामाला मामा का म्हणतात? ज्याच्या अंतःकरणामध्ये मा म्हणजे आई, ज्याच्या अंतःकरणामध्ये 2 आईचं प्रेम आहे त्याला मामा असं म्हणतात. मावशी असं का म्हणतात? जिला आईचंच प्रतिस्वरूप म्हटलं जातं, आईचंच हृदय म्हटलं जातं, तिला मा. उशी, उशी म्हणजे सतत जवळ राहणारी, सतत जवळ वाटणारी जर कुठलं नातं असेल तर ती मावशीच आहे. म्हणून नात्याच्या क्रमामध्ये मा हा शब्द फक्त मामा आणि मावशी इथेच येतो, बाकी कुठे येत नाही. आणि ही तर आमची जगाची विश्वाची मायमाऊली आहे. स्वामी महाराजांचं गणपती बाप्पाचं असं अलौकिक नातं आहे. म्हणून ह्या नात्याला जपत असताना मामा भाचा जिथं असतो तिथं मामा न सांगता जात असतो. कारण ती सुट्टीलाच कोणाकडे येतंय तर ती मामाच्या गावाला येतंय. ही जी भूवैकुंठ आहे, लक्षात घ्या, ही काय भूवैकुंठ आहे. भूवैकुंठ म्हणजे आमच्या अक्कलकोट स्वामी महाराजांचं पंढरीश पांडुरंगाचं वैकुंठ आहे. आणि हे गणपती बाप्पा कुठून येणार आहे? ते कैलासातले. मग कैलासात म्हणजे कुठे? कैलासातून येणार कोणाच्या गावाला? मामाच्या गावाला येणार आहेत. ते कोणाच्या गावाला येणार आहे? मामाच्या गावाला गणपती बाप्पा येणार आहेत. आणि म्हणून तो मामा ही गणपती उत्सवाची सेवा करत असताना
तिथे स्वामींचंही जप आणि गणपतीचंही जप त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात जवळचं भाच्याला कोण वाटत असतं नात्यामध्ये तर मामा. म्हणून भगवान महाविष्णू सुरुवात गोस्वामी महाराजांच्या नामस्मरण घरामध्ये आरती त्या ठिकाणी झालीच पाहिजे. गणपतीची आरती झाल्यानंतर स्वामी महाराजांची आरती आपल्याला झाला पाहिजे. ठीक आहे, गणपतीची आरती घ्या, भगवान शंकरांची, ऐसे पार्वतीची, स्वामी महाराजांची आरती कंपल्सरी आपल्या सेवेकरांनी केलीच पाहिजे. मग काही ठिकाणी विठ्ठलाची आरती करतात तेही तिथेच आलं, पण आपल्या परिवाराने स्वामींची आरती करण्यात असा येणारा हा गणपती महाराज गणपती बाप्पा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये विघ्न दूर करण्यासाठी येत आहे. मंगल असा मंगल कृपा करण्यासाठी येत आहे. त्यांचं मोठ्या भक्तिभावांत करणाऱ्या आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांची पूजा अर्चना आराधना करायची आहे. हा अशा प्रकारे ही सेवा त्या ठिकाणी तुम्हाला करायची. आणि ही सेवा करायची म्हणजे नक्की कुणाची सेवा करायची तर स्वामींची सेवा आहे, त्यांची सेवा आहे. आणि हा गणपती बाप्पा सुद्धा तुम्हाला प्रचंड कृपा करावा असं वाटत असेल तर काय करा, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमचे चिंतन करतील. अवधूत श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री असे गणपती बाप्पांचं तुम्हाला बऱ्यापैकी सगळं लक्षात आलं. पितृपक्षामध्ये एका गुरुवारी, आता तसं तर एखादा गुरुवारी मिळेल आपल्याला, तर सगळ्या परिवारातल्या लोकांचे जे काही म्हणजे प्रत्येकाला पितरांचा त्रास असतो, पितृशाप असतो सगळ्यांना. पण आपण पितृपक्षामध्ये एका गुरुवारी गरुड पुराणाची कथा, पूर्ण कथा पितृपक्षामध्ये आपण सांगणार आहोत. गरुड पुराणातली कथा ऐकल्यानंतर आपले जेवढे काही पूर्वजे अतृप्त आत्मे आहेत, प्रेतात्मे, त्या सगळ्यांना मोक्ष मिळत असतो. पितृपक्षामध्ये कोणती सेवा करावी, कशी सेवा करावी, कोणते ग्रंथ वाचावे, याच्यावर सविस्तर खूप छान त्या ठिकाणी प्रवचन होणार आहे. त्याची तारीख मी तुम्हाला सांगेल, त्या तारखेला मात्र हजर राहू नका. तो गुरुवार महत्वाचा असेल, कारण आता गणपती बाप्पाची कृपा झाली, पण आपले जे काही पूर्वज गेलेले त्या सगळ्या पूर्वजांना मुक्ती देणं तुमचा धर्म असतो. म्हणून त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या आपल्या सगळ्या पिढ्यांचा जे काही प्रेतात्मे पितृ आहेत त्यांना सदगती मोक्ष प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरुपादुका मठाच्या माध्यमातून सुंदर अशी गरुड पुराणाची कथा त्या ठिकाणी होणार आहे. थोडा वेळ जास्त लागणार असल्यामुळं किमान आपण एक जो गुरुवार ठरवणार आहे त्या गुरुवारी 2 तासाची कथा आहे.